माझ्या हातची इडली चटणी सगळ्यांनाच खूप आवडते। महिन्यातून निदान 2दा तरी ती मी बनवत असते आणि शक्यतो सुट्टीच्या दिवशी बनवते, म्हणजे गरमागरम सगळ्यांना खायला घालता येतं। त्यातूनच सोमवारच्या मुलांच्या टिफिनचाही प्रश्न बरेचदा सुटतो। उरलेल्या इडलीच्या पिठापासून अनेक पदार्थ बनतात, इडली फ्राय, ढोकळा, उत्तप्पा। आज जो टिफिन बनवतेय तो इडलीच्याच पिठाचा वापर करून आपण पौष्टिक असे अप्पे बनवतोय आणि सोबतच एक छानशी चटणी पण मी दाखवतेय। सगळ्यात आधी थोडीशी तयारी करून घेतेय। गाजर किसून घेतलंय, कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर या गोष्टी सगळ्या बारीक चिरून घेतल्यात। एका पॅन मध्ये थोडं तेल घेऊन जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता, मिरची, कांदा, मीठ, तसंच टोमॅटो, गाजर, कोथिंबीर आणि थोडं लाल तिखट घालून मस्त सगळं परतून घेतलं। सगळं छान परतून झाल्यानंतर इडलीच्या पिठामध्ये हे सगळं काढून घेतलं आणि मस्त सगळं एकत्र करून हा बाउल जो आहे तो बाजूला ठेवलाय। आता लगेचच आपण चटणी बनवून घेऊया। मुठभर शेंगदाणे छान भाजून घेतले, 3 ते 4 चमचे खोबरं घेतलंय। याच्यातच आपण मिरची, कोथिंबीर, मीठ आणि पाणी घालून छान बारीक पेस्ट करून घेतोय। तडक्यासाठी तेल, मोहरी आणि कढीपत्त्याची पानं मी वापरली। छान आपली चटणी इथे तयार झाली आहे। अप्पे पात्र चांगलं गरम करून घेतलं, त्यावरती तेल सोडून घेतलंय आणि बाउल मधलं जे मिश्रण होतं ते आपण अप्पे पात्रामध्ये चमच्याच्या साहाय्याने काढून घेऊया। मध्यम आचेवरती झाकण ठेवून आपल्याला हे अप्पे चांगले शिजवून घ्यायचे 4 ते 5 मिनिटांसाठी। झाकण काढल्यानंतर लक्षात येईल की मस्त आपले अप्पे जे आहेत ते शिजलेले आहेत, कलरही सुंदर आलाय। आता याची बाजू आपण चेंज करतोय आणि परत 3 ते 4 मिनिटं आपण असंच गॅस चालू ठेवतोय। इथे आपले दोन्ही बाजूने अप्पे चांगले शेकले गेल्यानंतर ते काढून घेऊया। चवीला एकदम चविष्ट आणि पौष्टिक अप्पे आपले इथे तयार झालेत। कधी कधी कमी कष्टामध्ये खूप छान काम आपल्या हातून होत असतं, तसंच काहीसं आज घडलंय। आजचा टिफिन कसा वाटला हे कळवायला विसरू नका। धन्यवाद।